बहिणींनो नमस्कार, बंधू बहिणींनो नमस्कार. नाश्त्यासाठी बघा भेळ घेऊन आले पोरग. भेळ आणि पाव घेऊन आलाय. भेळ आणि पाव आणले हे बघा. आणि आणले आणि बघा बाहेर गेलाय. खायचं नाही तर मग कशाला आणायचं बंधू बहिणींनो, कशाला आणायचं? खायचं नाही ह्याला तर नुसता ह्याला खायचा नाद आहे, आणायचा नाद आहे, खायचा नाद आहे. आणि हे बघा खात पण नाही, एवढा खात पण नाही. नाद पण आहे आणि खात पण नाही. आता काय करणार? आता खातेन पोरं. मग आता येईन पोरग शाळातून. आता एक पोरग शाळेला जाणार आहे. हे बघा ही मिसळ आहे. मिसळ आहे बघा, गरम करून देते त्याला. तर हात दुखायला लागला ना माझा लय. बघा ना हे सूज आली आहे बघा, तुम्हाला दाखवते. हे बघा, हो का सूज आली बघा. ते सूज आहे थोडी, जास्त नाही, पण लय दुखायला लागलाय. तर लगे पोरांनी नाही का ते घेऊन आला. पैसे नाही त्या का बायकोकडून बळ 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 देत पण नव्हती. जबरदस्तीनं हो तिला बोलून बोलून तिने मग दिले 200 रुपये. काय उरले असतील पैसे तर ठेवले जवळ. आणि मला भाजीला पैसे नाही आता. बघा ना काय करणार मी तरी आता. ते पाणी आलं होतं तेव्हा, अजून मी पाणी चालू आहे. ते थेंब थेंब गळायला. ते बंदच होत नाही, नळच बंद होत नाही. हे बघा पाणी आलं या. एवढा ही पेयचा नळ आहे, पेयचा नळ आहे. आणि हे दिवसभर वापरायचा नळ आहे. हे बघा मला दाखवते नाही का. आणि हे पाणी पुरत नाही म्हणून हे का पातेल्याने पाणी ठेवलंय. हे बघा ह्या पण पातेल्यात पाणीच आहे. ह्या पण पातेल्यात पाणीच आहे, खालच्या पण पातेल्यात पाणीच आहे. असे बारके बारके भांडे भरून ठेवावं लागतात. दिवसभर प्यायचं पाणी पुरत नाही ना, वापरायचं पाणी आहे. आता उठलाय बघा ते. बहिणींनो ठेवते मी. उठलाय आता बारका बाबू, उठलाय. ठेवते.